आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेली सर्व विकास कामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या आहेत। आज त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी करताना ते बोलत होते। यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश शेवटी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर पवन दत्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले की कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा देणं ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर 6 पदरी रस्त्याचं काम गतीने आणि गुणवत्तेवर भर देत पूर्ण करणे, तसेच कुशावर्त कुंडातील पाण्याची नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। कुशावर्त परिसरातील विकास करताना धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचं महत्त्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गर्दीच्या काळात स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत। दरम्यान बिल्वतीर्थ येथील जलशुद्धीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सिंचन विभागानं घाट आणि प्रयाग तीर्थ येथील सुविधा तातडीनं पूर्ण कराव्यात असं सांगण्यात आलंय। गोदावरी नदी प्रवाही ठेवण्यासाठी गौतमी गोदावरी धरणाशी संबंधित उपसा सिंचन योजनेची कामे गतीनं पूर्ण करावीत आणि कुंभमेळा काळात अखंडित जलपुरवठा सुनिश्चित करावा अशा सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्यात। दरम्यान विविध विभागांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा यावेळी सादर केलाय।